एकत्र आल्यावर जसं राजकारण फिरतं तसं दोन्ही भाव एकत्र आल्यावर मॅच कशी फिरते हे पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे। या ठिकाणी आनंद मोरे यांच्या हस्ते सत्कार होतोय तो नवनीत याचा। तसेच आनंद मोरे यांना विनंती आहे की आपण सतीश यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी लाखवड संघ आणि सालोशी या दोघांमध्ये होणार आहे। धन्यवाद सतीश, अतिशय चांगलं सहकार्य आपल्या माध्यमातून आम्हाला लाभलं। आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत या माध्यमातून पोहोचला। नाणेफेकीचा कौल केला जातोय लाखवड वर्सेस सालोशी। लाखवड टॉच विन। सेमीफायनलचा हा थरार, सेमीफायनलचं रणकंदन रणधुमाळी या मैदानावरती आता रंगेल थोड्याच वेळात। चला स्पीडअप करायचं आहे। अ गटातून अतिशय चांगली कामगिरी करून शिंदी संघ फायनलला पोहोचलाय। ब गटातून आता हा सेमीफायनलचा सामना रंगेल सालोशी वर्सेस लाखवड दोन संघांच्या दरम्यान। यामध्ये जो विजयी होईल तो थेट जाईल पहिल्या दोनमध्ये जाऊन दाखल होईल। ही काटेकी टक्कर आहे, ही लढत आहे, ही वाघसिंहाची झुंज आहे। यामध्ये जो विजयी होईल तो या चषकावरती विजयाचा साक्षीदार ठरेल। आजच्या दिवशी श्री भैरवनाथ चषक 2025 या स्पर्धेचा संध्याकाळचं सत्र आणि अंतिम दिवस, या अंतिम दिवसामध्ये आपल्याला सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट होताना चाललंय। एक संघ फायनलचं तिकीट काढून पुढे गेलाय तर दुसरा संघ थोड्याच वेळात कोण जाईल याचं चित्र स्पष्ट होईल। लाखवड की सालोशी दोन्ही तगडे संघ, तुल्यबळ संघ। KSK प्रतिष्ठानमधील मागच्या रविवारच्या टुर्नामेंटमध्ये हा संघ विजयी पताका घेऊन पुढे निघून आलाय, तर सालोशी संघाचा आजच्या दिवसाचा परफॉर्मन्स अतिशय तगडा राहिलाय। KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत श्री काळे भैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली। खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या पाठीमागे आहे। छोट्या कॅमेराच्या खाली एक मुलगा आहे, खाली उतरवा त्याला। कॅमेरामॅनच्या खाली जो मुलगा आहे त्याला खाली उतरवा, कोणी असेल तर तिथे। बाळा खाली उतरायचंय। छोटा मुलगा आहे लाल टी शर्ट वाला, आपण खाली उतरायचं आहे। चला खाली उतरा लवकर। श्री भैरवनाथ चषक 2025 मध्ये 16 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला। या 16 संघांमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर सिंधी संघ फायनलमध्ये दाखल झालाय। सेमीफायनलचा हा सामना कोणाला तरी पाठवा तिथे। कॅमेरामॅनच्या खाली दोन मुलं आहेत, आपण खाली उतरायचं आहे, त्यांना खाली घ्या। कॅमेरामॅनच्या बाजूला प्लेयर आहेत, त्या मुलांना खाली घे। ज्ञानेश्वर खाली उतरव। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचं रणकंदन, वाघ सिंहाची झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगेल। लाखवड संघ क्षेत्ररक्षण स्वीकारले, गोलंदाजच्या रमणीवर आहे प्रतीक सकपाळ, स्ट्राईकवर असेल सालोशी संघाचा धुव्वाधार फलंदाज सतीश चव्हाण, नॉन स्ट्राईकला असेल नवनीत चव्हाण। प्रतीक सकपाळ निघतोय यावेळी, ब्लॉकरचा चेंडू काय होईल, खोदून काढलाय चेंडू आणि पहिला चेंडू इथे ब्लास्ट होतोय। पहिल्या चेंडूला धाडलाय, बिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे। जोरदार लढत पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या मध्ये। तुम्हाला चौकार षटकारांची आताशबाजी पाहायला मिळेल।
कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, हे द्वंद्व, हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे असेल प्रतीक सकपाळ, दुसरीकडे सतीश चव्हाण. काय घडेल? प्रतीक निघतोय, सतीश याच्यासाठी यावेळी फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय, बिरकावून दिलाय, बॅक टू बॅक षटकार येतोय. प्रतीकला विचार करावा लागेल पुढील चेंडू हाताळताना, कारण पहिल्या 2 चेंडूंवरती प्रहार केलाय सतीश चव्हाणने. 2 चेंडू विविधता हाताळली, मात्र दोन्ही चेंडूंना सीमारेषे पलीकडे धाडण्यामध्ये यश मिळवलंय. सतीश चव्हाणची ती ताकद आहे, जो दरारा आहे तो दरारा मात्र या दरम्यान पाहायला मिळतोय. चेंडू टाकायचा आहे. श्री भैरवनाथ चषक 2025 श्री काळ भैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे खुर्द, येरणे बुद्रुक. लहान मुलं खेळतात, त्यांनी सुद्धा बाहेर जायचंय. प्रतीक निघतोय, यावेळी काय ब्लॉकलचा चेंडू चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक होता, मात्र 2 खेळाडूंना बेधून जातोय. 2 धावा मिळतात दरम्यान. मातीचा समोर ढिगारा आहे, त्यामध्ये चेंडू आडला, 2 धावा मिळतात. नयन सकपाळ आहे तिथे, तुषार आहे, मात्र दोघांच्या मधून चेंडू काढलाय. काय खेळतोय पहा, नजाकत भरा. कुठेतरी प्रतीकला विचार करावा लागेल. गणेशनी गोलंदाजी केली होती 2 वेळा, यावेळी खराब चेंडू, या खराब चेंडूचा खरपूस समाचार. पुन्हा एकदा बिग 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 हिट येतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल, गणेश जाधवनी गोलंदाजी केली होती सतीश चव्हाणच्या विरोधात आणि 2 झेलची संधी त्याने मिळवून दिली होती, मात्र झेल होऊ शकले नसते. तर गोलंदाजी चांगली केली होती. सतीश चव्हाणला मोठे फटके मारण्यापासून रोखले होतं. कुठेतरी तो विचार करून गोलंदाजी करायला हवी प्रतीकला. 3रा षटकार असेल या षटकामधील सेमीफायनलचा, थरार सेमीफायनलचा सामना. यावेळी फटका फसलाय, झेल होईल का? शतरक्षक त्याच्या खाली येईल का? जर तरची इथे आणि झेल सुटलाय. वंडीच्या घोषित क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, मात्र एक संधी होती सतीश चव्हाणला बाद करण्याची. शतरक्षक ती संधी घेऊ शकला नाही. जर सतीश चव्हाण बाद झाला असला तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन गेल्या असत्या. प्रतीक निघतोय, पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू चांगला आहे, सतीशला मोठा फटका मारण्यापासून रोखलं. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळते, मात्र तो पूर्वी बऱ्याच धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 22 धावा धावफलकावर लागतायत. इथून पुढे येणाऱ्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय WTC वर्ल्ड टेस्ट सिरीजच्या ट्रॉफ्या या स्पर्धेच्या दरम्यान भैरवनाथ चषकामध्ये आपण पाहतोय, आणि या ट्रॉफ्या घेऊन जाण्याचा प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक टीमचा मानस असेल. त्या दृष्टीने प्रत्येकजण खेळला, मात्र ज्याचा खेळ सरस होतो तो पुढे जातो आणि जो कमी पडतो त्या स्पर्धेतून बाहेर पडतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये सालोशी संघ वरचढ होताना पाहायला मिळतोय. नवनीत चव्हाण, सतीश चव्हाण ही गाडीची जोडी. फटका फसलाय, झेल होईल का? ज्ञानेश्वर येतोय, मात्र त्याचंही गणित इथे चुकतंय. जजमेंट मला वाटतं वारंवार आज खेळाडूंचं खराब पाहायला मिळत आहे, आणि हा चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार येतोय. गणेश होता, ज्ञानेश्वर होता, इकडे विशाल आहे. जवळपास लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत, आणि त्या पद्धतीची खेळी चालू आहे. त्या दृष्टीनं क्षेत्ररक्षण चांगलं लावलं आहे, मात्र
कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. तुषार गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सेमीफायनलचं थरार, सेमीफायनलचं हे रणकंदन मैदानाच्या आतमध्ये दोनदा चालू आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे खेळून काढलाय. दरम्यान देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही नक्कीच ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते देसाई साहेब. आपला समालोचन टीमचा एक सामना होता भूमिपत्र मैदान या ठिकाणी. तो सामना उरकून या ठिकाणी पुन्हा एकदा आपली जबाबदारी पार पाडतील. झेल होईल का नाही, पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षक भेटलेत. पुन्हा एकदा चौकार वसूल केला नवनीत चव्हाणनी आणि ही जोडी मात्र थांबायचं नाव घेत नाही. एकीकडे सतीश चव्हाण तर दुसरीकडे नवनीत चव्हाण. बॉलरला उसंत घेऊ देत नाही. चौकार षटकारांची आताशबाजी पाहायला मिळते आणि सेमीफायनलचा सामना आहे. का होऊ नये, कसा असायला पाहिजे सेमीफायनलचा सामना हे दाखवून देत असताना दोन्ही बॅटर. यावेळी फटका फसलाय. मात्र एक धाव मिळेल. तुषारला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाखोड संघाला विचार करावा लागेल आणि विचार करायला लावणारी फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. सालोशी संघ काय खेळलाय मागच्या दोन सामन्यांमध्ये. तुषार निघतोय. यावेळी ब्लॉक कॉलचा चेंडू होता. स्लोअर पद्धतीने आज चेंडू टाकला. एक धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान पाहिलं. सालोशी संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 24 धावांचं टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये पार केलं होतं सालोशी संघाच्या दोन्ही बॅटरने. दुसऱ्या सामन्यामध्ये 21 धावाचं टार्गेट 7 चेंडूंमध्ये पार केलं होतं. म्हणजे जबरदस्त पुनर्गमन या टीमचं झालंय आजच्या दिवसामध्ये. यावेळी ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि प्रताप सकपाळ आहे तिथे. एक धाव मिळेल. एका धावेने धाव फुलक जाऊन पोचेल 34 या आकड्यावर. अतिशय चांगलं षटक हाताळलंय तुषारने, कारण पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या होत्या 22 धावा. तुषारनं अतिशय चांगलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या मात्र 12. कुठेतरी लाखोड संघाला या सामन्यामध्ये आणून ठेवलंय. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करतील नवनीत चव्हाण आणि सतीश चव्हाण. सालोशी गावची ही आघाडीची टीम. विराज सकपाळ. विराज निघतोय. यावेळी सतीशचा काय नजाकत देखना स्ट्रोक खेळलाय. पंचांचा इशारा बाकी आहे आणि हा षटकार येतोय. फ्लॅट 6. दोन्ही स्टाईलने हा मारलेला षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि आपण पाहिले पहिल्या या इनिंगमध्ये पहिल्या षटकापासून जो प्रहार चालू केलाय सतीशने तो सिलसिला कायमस्वरूपी चालू आहे. विराज पुन्हा निघतोय. यावेळी हिट विकेट होतोय. एक सुरेख चेंडू. या सुरेख चेंडूवरती हिट विकेटचा बळी ठरतोय सतीश चव्हाण. यश मिळवलंय. षटकारानंतर पुनर्गमन केलंय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा लाखोड संघ येतोय. धाव फलक जाऊन पोचलाय 40 या घरामध्ये. इथून पुढे जर धावांवरती अंकुश लावला तर लाखोड संघाला देखील संधी निर्माण होऊ शकते. सतीश चव्हाणची जागा घेतोय नवनीत. सतीशनी नटराज स्टाईलने फटका खेळला होता. एका पायावर गिरकी घेतली मात्र बॅट स्टँडवरती आदळली. विराज
यावेळी फटका फसलाय, काय होईल त्या ठिकाणी? बाबू आहे नाही, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही शिवाजी चव्हाण. याच्या बॅटमधून हा निघालेला फटका, एकच धाव मिळेल. स्क्वेअर लेगच्या सॉरी एक्स्ट्रा कव्हरमध्ये शतरक्षक होता, मात्र तो पोचू शकला नाही. विराज, चांगली गोलंदाजी विराज करतोय. यावेळी काय होईल? चेंडू जातोय आणि सरळ जातोय तो 6 धावांच्या करता. पुन्हा एकदा षटकार येतोय. नवनीत चव्हाण याच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत खणखणीत षटकार. पहा काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं सेमीफायनलचा सामना व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मनं मात्र जिंकलेत या फलंदाजीने. प्रेक्षकांना मोहात टाकले या दोघांच्या बॅटिंगने. विराज षटकार खेचलाय, पुनर्गमन करावं लागेल. धावसंख्या झपाट्याने जाऊन पोचते 47 या आकड्यावरती. धावांचा डोंगर अगदी उभा केलाय. यावेळी ओ हो हो हो, हा स्पर्धेतील सुरेख झेल होऊ शकला असता, मात्र सुरेशने हा झेल सोडलाय. कदाचित संजीवनी देणारा झेल होऊ शकला असता, झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा घेत आहेत त्या चेंडूवरती. विराज निघतोय. उलटा चेंडू, पुन्हा एकदा तुषार आहे तिथे, कोणतीही चूक नाही. आणि आता मात्र इथे नवनीत बाद होतोय. दरम्यान शेवटच्या चेंडूवरती विकेट येते. तत्पूर्वी धावफलकावर धावा लागतायत 49 आणि 50ला विन असेल. यानंतर जाऊया संतोषजी देसाई यांच्याकडे. खूप आम्ही वाट पाहत होतो, प्रेक्षक वाट पाहत होते, आयोजक वाट पाहत होते आणि आमच्या सर्वच खेळाडू आपला आवाज ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण या आणि आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण मायक्रोफोनवरती आपण नॉनस्टॉप संतोषजी शिंदे सर यांचा आवाज ऐकत होतो. सेमीफायनल आहे आणि 50 धावा या मॅचमध्ये लाखवट टीमला करायच्या आहेत. जिथे सालू शिरीमने प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावा तब्बल स्कोरबोर्डती लावल्यात. 50 धावांचं टार्गेट आहे आणि हे ग्राउंड आपण जर पाहिलं तर छोटं ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती अनेकदा 50 धावा होताना आपण पाहिल्यात. पहिलं षटक हाताळण्यासाठी नवनीत आलेत. स्ट्राईकला प्रताप आहेत, नॉन स्ट्राईकला नयन आहेत. ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एक चांगली मॅच आपल्या सर्वांनाच या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. नवनीत चव्हाण त्या ठिकाणी पहिला बॉल टाकतील. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जात आहे की यस मॅचला सुरुवात करतोय. सेकंड इनिंग 50 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. प्रतापने अगदी तुर्भे एंडला ठोकलेला अप्रतिम जबरदस्त फटका. 6 मिळतील षटकार.
सेमीफायनल आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला करताना प्रताप पाहायला मिळेल. वाईट बॉल आलाय म्हणजे टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 7 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 फ्रॉम दी ओव्हर हा पंचांचा कॉल आहे त्या ठिकाणी नवनीत यांच्यासाठी. पन्नास धावांचं टार्गेट आहे त्यामध्ये 7 धावा एका बॉलमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आणखी एक जबरदस्त फटका, ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला खेचून मारला, बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप सकपाळ ब्रँडेड स्ट्रोक, धावा मिळतील 6, सिक्सर. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जणू काही सिक्सर लोडेड आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. 2 लागोपाठचे षटकार आलेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 7 धावा. 49 धावा झाल्या. 50 धावांचा पाठलाग करत असताना टीमनी सुरुवात जबरदस्त केली आणि प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहतोय. प्रताप सकपाळ चांगली बॅटिंग. 2 2 बॉल 2 षटकार आलेत. हा लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता इथे आणि इथे मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 2 षटकार आल्यानंतर अगदी कमबॅक करणारा बॉल अगदी नवनीत चव्हाण आपण पाहिलं. मोकळा श्वास नवनीत चव्हाणनी इथे घेतला असेल. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडला पंच केलाय. बॉल पाठीमागेच्या दिशेने चाललाय. 1 रन फक्त मिळेल त्या ठिकाणी. बॉल आपण द्या लगेच. आयोजक टीमला विनंती आहे बॉल लगेच आपण आतमध्ये द्या. 14 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे 50 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनल आहे. इथे जिंकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने फायनलमध्ये दाखल व्हाल. फायनलमध्ये जाणारा संघ शिंदे आहे आणि त्यांच्याबरोबर एक आणखी सामना तुम्हाला या ठिकाणी खेळायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिंदे टीमच्या माध्यमातून एक चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी करण्यात आला. आज क्रिकेटची एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. श्री भैरवनाथ चषक 2025चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. हा बॉल लाईन चेक करावी लागेल. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईट बॉल आहे. 15 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. यावेळेस स्लोअर पद्धतीचा बॉल नजर रोखून ठेवली बॅटरनी. प्रताप सकपाळनी डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये नवनीत चव्हाण यांच्यावरती आक्रमण केलंय. षटकार आलाय. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि नवनीत चव्हाण यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. इथे पहा डॉट बॉल आहे. प्रताप सकपाळचं कौतुक करावं लागेल कारण नवनीतनी खराब बॉलिंग केली. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार घेताना आपण पाहिले. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती तब्बल 21 धावा. 29 धावाची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. लाखवड संघाला मागील स्पर्धेमध्ये आपण संघ पाहिला तर विजेतेपद या संघाने पटकावलं होतं. आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाखवड संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. ओमसाई MTC लाईव्हचं सुद्धा कौतुक या ठिकाणी करावं लागेल कारण त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्लीन आणि क्लिअर पिक्चर्स थेट लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. चांगली क्रिकेट स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. आजच्या पहिल्या दिवसामध्ये प्रथम एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. शिवाजी चव्हाण गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. 29 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी लाखवड टीमला. शॉर्ट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय एकाला परतावा लागेल. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. प्रताप सकपाळला स्ट्राईक पाहिजे होती आणि चांगले बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. नयन सकपाळची विकेट देण्याची काही गरज नव्हती. आय थिंक बॉल सुद्धा खूप आहेत परंतु इथे प्रताप सकपाळ हे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत.
तुषार संकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहताय सेमीफायनलचा हा क्रिकेटचा थरार. लवकर मॅचेस आज कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. यानंतर सेमीफायनलच्या नंतर अगदी मेगा फायनलचा सामना आम्ही लगेचच खेळवणार आहोत. लवकरात लवकर बक्षीस वितरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला जाईल. शिवाजी चव्हाण पुन्हा एकदा निघतायत. शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल इज अ सक्सेसफुल. प्रताप संकपाळचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक संघर्षमय बॅटिंग 50 धावांचा पाठलाग करत असताना षटकार क्रमांक 4 प्रताप संकपाळच्या बॅटमधून येतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनलमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची हे मात्र तुम्ही पाहू शकता. प्रताप संकपाळ जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पहा लेग साईडला पंच केलाय. 1 आणि 1च रन मिळेल कारण पाठीमागे तुम्हाला फक्त सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 28. 28 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. या 28 धावा खऱ्या अर्थाने आपण जर पाहिल्या तर प्रताप संकपाळच्या बॅटमधून यामध्ये अधिकच्या धावा म्हणजे 4 षटकार तब्बल त्यांनी प्रतापने मारलेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल. प्रताप संकपाळचा वार ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी 5वा षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रताप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखी एक टोले जंग गगनचुंबी षटकार. अगदी सकाळपासूनचा आपण जर पाहिलं तर सर्वात लांबचा षटकार प्रताप संकपाळने मारलाय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो इथे पहा एक चांगला बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. इथे एक सिंगल घेताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 35 धावा. 15 धावांची गरज आहे इथून पुढे. 15 धावांची गरज असेल. तुषार संकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहणार आहोत. मागील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब या ठिकाणी याच खेळाडूंनी पटकावला होता. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. बॉलला उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हाय हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. सिक्सर. 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 धावा कुठल्या टीमने. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग म्हणावी लागेल. चला थोडीशी घाई करा. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका. बॉल त्या ठिकाणी दिला जाईल. नऊ धावांची गरज आहे आणि प्रताप संकपाळ नॉट आउट बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. अफलातून अप्रतिम बॅटिंग. 10 बॉल 30 धावा प्रताप संकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्याला पाहतोय. यावेळेस लेग साइडला पंच केलाय. बॉल एका धावेसाठी सिंगलला जातोय. 8 धावांची गरज आहे इथून पुढे. या सामन्यामध्ये विवेक गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग राहिली सालोशी टीमची. परंतु दुसऱ्या डावाची सुरुवात प्रत्युत्तर देत असताना मात्र टीमनी जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये केला. खऱ्या अर्थाने लाकवड टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. JMCC लाकवड संघ अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. हा बॉल पहा. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा फ्लॅट पॅरलल स्ट्रोक. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी षटकार क्रमांक 6. 6 6 × 6
प्रताप संगपाळ क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावांची गरज. चला शिंदे टीम आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. 12 बॉल 39 धावांवरती प्रताप संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्यामध्ये तब्बल 6 षटकार प्रताप संगपाळच्या बॅटमधून आलेत. क्वालिटी बॅटिंग, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रताप संगपाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांची केवळ गरज आहे. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं होतं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का नाही आहे. स्कोर लेवल आता 1 धावेची गरज आहे. शिंदे टीम आपण या इकडे मुख्य व्यासपीठाच्या समोर या. चला फायनलचा सामना असेल आणि फायनलचा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये नक्की पाहायला मिळाल. एका बाजूला शिंदे आहे तर दुसऱ्या बाजूला कोणता संघ असेल. 1 धावेची गरज आहे. 3 बॉल 1 रन. लेग साइडला पंच केलाय, बॉलला पाठवलाय त्या ठिकाणी तुर्भे गावच्या दिशेने पाठवलेला हा जबरदस्त स्ट्रोक. 1 रन मिळेल. सामना फिनिश. शिंदे टीम आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. स्वप्नील चला सामना इथे सुरू करण्यापूर्वी दोन्ही टीम इथे लाईनअप येतील. काही फोटो सेशन केले जाईल. संपूर्ण आयोजक चला, आयोजकांना मी विनंती करतो चला आपण